कोकणातील अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक अशा शिमगा उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये रविवारी सायंकाळी पहिला होम विधिवत पेटवण्यात आला। ग्रामीण भागात या सणाचं विशेष महत्त्व असून शेकडो ग्रामस्थांनी होमस्थळी एकत्र येत ग्रामदेवतेचे मनोभावे पूजन केले। ढोल ताशांच्या गजरात आणि जयदेवीच्या उत्स्फूर्त जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। या उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे पारंपरिक फाक मारण्याची प्रथा। हातामध्ये लांब काठ्या घेत युवकांनी जल्लोषात फाका मारल्या आणि होमाभोवती फेर धरत आनंद साजरा केला। लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटातील नागरिकांनी या सांस्कृतिक परंपरेत हिरिरीने सहभाग घेतला। कोकणाच्या समृद्ध संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या सणामुळे सध्या गावागावांमध्ये आनंदाचं आणि चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतंय। पुढील काही दिवस कोकणात पालखी सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल पाहायला मिळणार आहे। शिमग्याच्या आगमनानं चाकरमानी आणि स्थानिक रहिवासी भक्तिसागरात न्हाऊन निघाले आहेत। आज जो शिमग्याचा पहिला आज पंचमीचा होम चालू होतो तो 9 दिवस होतो आणि 10वा होम जो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आणि या 10 दिवसामध्ये आमच्या या गावामध्ये किंवा या आमच्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात रात्रंदिवस हे खेळ रात्रीचे खेळ हे मुलं खेळत असतात। मोठ्या प्रमाणात असं त्यांचं खेळाचे वातावरण असं म्हणजे चांगलं वातावरण आनंदात चाललेलं असतं। आणि हे पारंपरिक हा सण म्हणजे मुंबई कोकणात पुण्यातून मोठ्या प्रमाणात लोक इथे हजर असतात। आज पंचमीला सुरुवात झाली आणि हा 10 दिवस कार्यक्रम पौर्णिमेपर्यंत चालणार आहे। आणि मुंबई पुणे इकडून सगळी मंडळी आमचे कोकणस्थ या उत्सवासाठी सहभागी होतात आणि कार्यक्रमाचा आनंद लुटतात। नंतर सानेवरती आमची ग्रामदेवता बसते, नंतर गावोगाव सगळी वाड्यातून प्रत्येक घरातून ती देवी फिरत असते आणि तो आनंद आमची गावची मंडळी सर्व साजरा करते। ही परंपरा आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेली आहे। जेव्हापासून आमच्या ह्या गावदेवीची या सुकली गावामध्ये स्थापना झाली आणि स्थापना झाल्यानंतर ह्या ठिकाणी जेव्हा आमची होम लावायला सुरुवात झाली म्हणजे होळीची सुरुवात झाली, आज पहिली होळी, अशी 10 दिवस त्या होळीला लागणार आणि पौर्णिमेला या ठिकाणी मोठा होम सजवला जातो। आणि पहिल्या होळीला आणखी शेवटच्या होळीला त्या ठिकाणी जे आमचे गावदेवी मंदिर ज्या देवींचा आम्ही स्थापना केलेली आहे देवींची, त्या सर्व देवींचे गुणगान त्या गाण्यामधून गायलं जातं। आणि ह्या ठिकाणी शिमगा सण हा सर्वात कोकणातला मोठा सण। या सणाला असंख्य भाविक म्हणजे आमचे जे मुंबईला चाकरमानी असतील, मुंबई पुणे व अन्य ठिकाणी कुठे नोकरीनिमित्त गेलेले असतील, ते सर्वजण या ठिकाणी होळी निमित्त आपल्या घरी येतात। घरी आल्यानंतर जेव्हा 10वा होम लागतो त्या होमासाठी सर्व लोक या ठिकाणी उपस्थित असतात। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून गावामध्ये पालखी फेरा सुरू होते। आम्ही वर्षभर मंदिरामध्ये देवाच्या पाया पडायला जात असतो, परंतु वर्षातून एक वेळ देव आमच्या घरी येतो आणि त्या ठिकाणी संपूर्ण अतिशय चांगलं वातावरण, भक्तिमय वातावरण संपूर्ण वाडीमध्ये असतं। आणि प्रत्येकाच्या घरी ही पालखी जात असते आणि प्रत्येक जण आपल्या मनोभावाने आपल्या श्रद्धेने त्या देवाची पूजा अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रत्येक घरामध्ये होत असते।